एंडसेम पी-आय-क्यू सीरीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत असो. आपण एंडसेमचे पी-आय-क्यू सोल्युशन बघत होतो. त्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड थिअरी, फंडामेंटल्स ऑफ जावा प्रोग्रामिंग आणि डिजिटल कम्युनिकेशन. थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक पेपरचे सोल्युशन आपण अवेलेबल केलेले आहेत. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला एंडसेमच्या प्रत्येक पेपरचं, प्रत्येक क्वेश्चनचं व्हिडिओ सोल्युशन मिळून जाईल. चला तर आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड थिअरीचं पेपर सोल्युशन बघत आहोत. क्वेश्चन काय आहे तो आजचं बघून घेऊ. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड थिअरी हा सब्जेक्ट आपण घेतलेला आहे. सो सर्वात पहिले आपण युनिट 3 चे म्हणजे युनिट 3 चे आपण पी-आय-क्यू सोल्युशन बघत आहोत. तर क्वेश्चन नंबर 1 नोव्हेंबर-डिसेंबर 2024 चा आपण पेपर सॉल्व्ह करण्यासाठी घेतलेला आहे. तर सर्वात पहिले क्वेश्चन काय आहे तो समजून घेऊया. क्वेश्चनमध्ये काय विचारलंय? व्हॉट इस अन इलेक्ट्रिक डायपोल? डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल अँड इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट डिस्टन्स r फ्रॉम अन इलेक्ट्रिक डायपोल. तर आन्सरमध्ये आपल्याला फक्त इलेक्ट्रिक डायपोलची डेफिनेशन लिहायची आणि आपल्याला जे काही डिराईव्ह करायला सांगितलंय ते एक्सप्रेशन डिराईव्ह करायचंय. चला तर सुरुवातीला आपण इलेक्ट्रिक डायपोल काय असतं ते समजून घेऊया. तर इलेक्ट्रिक डायपोल काय असतं? द टू पॉइंट चार्जेस ऑफ इक्वल मॅग्निट्यूड बट अपोजिट साइन सेपरेटेड बाय अ व्हेरी स्मॉल डिस्टन्स गिव्ह राईज टू अन इलेक्ट्रिक डायपोल. म्हणजे एकदम सिंपल गोष्ट आहे. आपल्याला 2 पॉइंट चार्जेस घ्यायचे आहेत. पण पॉइंट चार्जेसचं काय पाहिजे? मॅग्निट्यूड सेम पाहिजे आणि साइन अपोझिट पाहिजे. सो प्लस क्यू आणि मायनस क्यू हे दोन आपण पॉइंट चार्जेस घेतलेले आहे, ज्यांचा मॅग्निट्यूड सेम आहे आणि साइन अपोझिट आहे. आणि त्या दोन पॉइंट चार्जेसला आपण काहीतरी डी डिस्टन्सवर आपण एकमेकांपासून दूर ठेवलेलं आहे. या ठिकाणी जे तयार होतंय त्याला आपण इलेक्ट्रिक डायपोल असं म्हणत असतो. एवढीच छोटीशी कन्सेप्ट आहे. एकदा समजून घ्या. आपण आता क्वेश्चनच्या डेरिव्हेशन आपल्याला जे काही करायचं सांगितलंय, ते आपण आता डिराईव्ह करू. सर्वात पहिली डायग्राम तुम्ही समजून घ्या. कारण ही डायग्राम जर तुम्हाला समजली, डायग्राममध्ये कोणत्या गोष्टी काय आहेत, तर तुम्हाला सोल्युशन लिहायला एकदम सोपं होईल. म्हणजे सोल्युशनमध्ये आपण पहिले कन्स्ट्रक्शन लिहू, ते तुम्हाला लिहिणं सोपं होईल आणि थोडंसं कॅल्क्युलेशन आहे, ते जर तुम्हाला कळालं, तर तुम्ही या क्वेशनमध्ये पूर्ण मार्क्स मिळवू शकाल. त्यांनी आपल्याला डिराईव्ह काय करायला सांगितलं? डिराईव्ह द एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल अँड इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट डिस्टन्स r फ्रॉम अन इलेक्ट्रिक डायपोल. त्याचा अर्थ आपल्याला एक इलेक्ट्रिक डायपोल घ्यावा लागेल आणि त्या इलेक्ट्रिक डायपोलसाठी पोटेन्शियल आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी डिस्टन्स r पासून आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. सो आता डायग्राममध्ये बघा, हा पॉइंट ए आपण घेतलेला आहे. त्या ठिकाणी आपण पॉइंट चार्ज प्लस क्यू दिलाय आणि हा बी पॉइंट घेतलाय, तिथे आपण पॉइंट चार्ज मायनस क्यू दिला आहे. तर हे जे आपलं तयार झालंय एवढं ए आणि बी या पॉइंटचं, त्याला आपण इलेक्ट्रिक डायपोल म्हणू शकतो. ठीक आहे, हे झालं आपलं इलेक्ट्रिक डायपोल. तर एकदम निवांत समजून घ्या. हा पॉइंट पी आपण घेतलेला आहे ॲट डिस्टन्स आर. म्हणजे आपण ए आणि बी हे आपण इलेक्ट्रिक डायपोल घेतले. त्यापासून पी हा पॉइंट काहीतरी आर अंतरावर आपण ठेवलेला आहे. तर हे पी या पॉइंटला प्लस क्यू या चार्जमुळे आणि मायनस क्यू या चार्जमुळे काय पोटेन्शियल फील होईल, काय इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी त्यावर पडेल, हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे प्लस क्यू हा पॉइंट आहे, पॉइंट चार्ज आहे. त्या पॉइंट चार्जमुळे किती पोटेन्शियल या पी पॉइंटला पडेल आणि हा मायनस क्यू पॉइंट चार्ज आहे. या मायनस क्यू पॉइंट चार्जपासून किती पोटेन्शियल हे पी पॉइंटला पडेल, हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता डायग्राम तुम्हाला एकदम शॉर्टकटमध्ये सांगतो, जेणेकरून तुम्हाला कन्स्ट्रक्शन व्यवस्थित लिहिता येईल. हा आपण इलेक्ट्रिक डायपोल घेतला प्लस क्यू, मायनस क्यू आणि ए, बी हे पॉइंट घेतले. तर ओ हा आपला मिड पॉइंट आहे. ए आणि बीचा मिड पॉइंट काय आहे? ओ आहे. सो आणि ए आणि बीला काय केलंय? डी या डिस्टन्स पर्यंत आपण एकमेकांपासून दूर ठेवलंय. त्यामुळे इथं काय तयार झालंय? इलेक्ट्रिक डायपोल तयार झालाय. एवढं इलेक्ट्रिक डायपोलचं समजलं. त्यानंतर आपण पी पॉइंट हा घेतलाय ॲट अ डिस्टन्स आर. आर डिस्टन्स पासून आपण पी पॉइंट घेतलाय. R1 डिस्टन्स काय आहे? प्लस क्यू पासूनचं पी पर्यंतचं डिस्टन्स आपण त्याला R1 कन्सिडर केलं. मिड पॉइंट ओ पासून आर हे डिस्टन्स काय आहे? ओ आणि पी पर्यंतचं डिस्टन्स आहे आर. त्यानंतर बी म्हणजे मायनस क्यू चार्ज पासून पी पॉइंटचं डिस्टन्स काय आपण कन्सिडर केलंय? R2 कन्सिडर केलंय. आता तुम्हीच कन्सिडर करा म्हणजे इथं निरीक्षण करा. ए हा पॉइंट ए पासून पी पर्यंतचं डिस्टन्स म्हणजे प्लस क्यू जो पॉइंट चार्ज आहे, त्यापासून पी पर्यंतचं जे अंतर आहे आणि बी पासून जे पी पर्यंतचं अंतर आहे, त्यामध्ये इथं क्लिअर कट दिसतंय, की आपल्याला बी पासून तर पी पर्यंतचं डिस्टन्स जास्त आहे. किती जास्त आहे? तर बी-एम एवढं डिस्टन्स जास्त आहे. कारण हे एकमेकाला सगळे काय आहेत? पॅरलल आहेत. ठीक आहे. त्यामुळे एक्स हे डिस्टन्स, एक्स किती डिस्टन्स जास्त आहे? बी आणि पी हे एवढ्या डिस्टन्समध्ये ए आणि पी पासून किती जास्त डिस्टन्स आहे? तर एक्स हे डिस्टन्स जास्त आहे. चला.
तर ही डायग्राम तुम्ही पेपरमध्ये जशास तशी लिहिणार आहात. याला डायग्रामला सुद्धा मार्क आहेत. तर इथं फक्त तुम्हाला पेपरमध्ये सोल्युशनमध्ये काय लिहायचं ते सरळ-सरळ दिलंय. आपल्याला सर्वात पहिले इलेक्ट्रिक डायपोलची डेफिनिशन लिहायची. सो काय आहे? द पॉइंट 2 पॉइंट चार्जेस ऑफ इक्वल मॅग्निट्यूड बट अपोझिट साइन सेपरेटेड बाय अ व्हेरी स्मॉल डिस्टन्स गिव्ह राईज टू अन इलेक्ट्रिक डायपोल. एवढी डेफिनिशन लिहिली. त्यानंतर आपल्याला डायग्रामचं थोडंसं कन्स्ट्रक्शन लिहावं लागेल. कन्स्ट्रक्शनमध्ये काय मी आत्ता ज्या पॉइंट्स तुम्हाला सांगितले, तेच या कन्स्ट्रक्शनमध्ये असतील. काय लिहिलंय बघा. कन्सिडर अन इलेक्ट्रिक डायपोल ॲज शोन इन द फिगर. The 2 point charges प्लस Q and मायनस Q are separated by a very small distance D. ठीक आहे. आता आपण बघितलं प्लस Q आणि मायनस Q हे चार्जेस D डिस्टन्सने एकमेकांपासून दूर ठेवलेले आहेत. त्यामुळे तिथं काय तयार होतोय? इलेक्ट्रिक डायपोल तयार होतोय. हे आत्ताच आपण बघितलं. त्यानंतर अजून काय केलंय? तर कन्सिडर अ पॉइंट P, R, थीटा, फाय इन अ स्फेरिकल कोऑर्डिनेट सिस्टम. लेट O बी द मिडपॉइंट ऑफ AB. आता पीचे कोऑर्डिनेट जे आहे आर, थीटा आणि फाय हे आर, थीटा आणि फाय काय आहे? कारण आपण स्फेरिकल कोऑर्डिनेट सिस्टममध्ये आपण हे सॉल्व्ह करत आहोत. आणि ओ हा मिड पॉइंट आहे एबीचा हे आपण बघितलंय. त्यानंतर खालचे पॉइंट्स काय आहेत? द डिस्टन्स ऑफ पॉइंट पी फ्रॉम ए इज R1, डिस्टन्स ऑफ पॉइंट पी फ्रॉम बी इज R2 आणि डिस्टन्स ऑफ पॉइंट पी फ्रॉम ओ इज आर. हे आपण आत्ताच बघितलेलं आहे. डायग्राममध्ये आपल्याला क्लिअर कट दिसत आहे. त्यानंतर आता थोडं डेरिव्हेशनकडे येऊया. त्यामध्ये सर्वात पहिले आपल्याला काय लिहायचंय बघा. इन द स्फेरिकल कोऑर्डिनेट सिस्टम, द पोटेन्शियल ॲट P ड्यू टू अ प्लस Q चार्ज इज गिव्हन बाय V1 इक्वल टू प्लस Q अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट R1. तर दिलंय हे काय फक्त व्होल्टेजचा फॉर्म्युला आहे. म्हणजे पोटेन्शियलचा हा फक्त फॉर्म्युला आहे. आपण अगोदर इनसेमचा जेव्हा अभ्यास करत होतो, पी-वाय-क्यू सीरीज ज्यावेळेस इनसेमची चालू होती, त्यावेळेसच आपण हे स्टडी केलंय, की पोटेन्शियलचा जो फॉर्म्युला आहे, तो काय आहे? चार्ज अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट R1. आता या फॉर्म्युल्यामध्ये 4 पाय एप्सिलॉन नॉट ही 4 पाय एप्सिलॉन नॉट ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. प्लस क्यू हा चार्ज आणि R1 हे डिस्टन्स. R1 हे कोणतं डिस्टन्स आहे? आत्ताच आपण बघितलं. द डिस्टन्स ऑफ पॉइंट P फ्रॉम A इज R1. ठीक आहे. त्या डायग्राममध्ये बघा, आपण कोणता चार्ज पहिले कन्सिडर केला? प्लस क्यू चार्जमुळे या P पॉइंटला किती पोटेन्शियल होतंय, ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. सो V1 इक्वल टू काय ठेवलंय आपण? प्लस क्यू अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट आणि R1 काय आहे? प्लस क्यू पासून हे P पर्यंतचं डिस्टन्स आहे. ठीक आहे. एवढं तुम्हाला कळालंय? सेम सेम आपण काय करत आहोत? मायनस क्यू चार्जसाठी बघत आहोत. तर काय लिहायचंय? पॉइंटमध्ये सिंपल काय लिहायचं? इन अ स्फेरिकल कोऑर्डिनेट सिस्टम, द पोटेन्शियल ॲट पॉइंट P ड्यू टू चार्ज मायनस क्यू इज गिव्हन बाय V2 इक्वल टू मायनस क्यू अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट R2. आता काय केलं? आपण अगोदर काय केलं होतं? V1 कन्सिडर केला होता प्लस क्यू चार्जसाठी. आता आपण V2 कन्सिडर करतोय मायनस क्यू चार्जसाठी. 4 पाय एप्सिलॉन नॉट हे कॉन्स्टंट्स आहेत आणि R2 यावेळेस काय आहेत? V2 साठी R2 काय आहेत? मायनस क्यू पासून P पर्यंतचं जे अंतर आहे, त्याला आपण R2 असं कन्सिडर केलेलं आहे. हे बघा R2 ला काय केलंय? द डिस्टन्स ऑफ पॉइंट P फ्रॉम B इज R2. आपण R2 कन्सिडर डायग्राममध्ये बघा आता मायनस क्यू आपण चार्ज कन्सिडर करतोय. मायनस क्यू चार्जमुळे P या पॉइंटला किती पोटेन्शियल होणार आहे ते आपण कॅल्क्युलेट करतोय. सो फॉर्म्युल्यामध्ये मायनस क्यू अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट हे कॉन्स्टंट आहे आणि R2 हे डिस्टन्स आहे. R2 हे डिस्टन्स काय आहे? मायनस क्यू चार्ज पासून P पर्यंतचं जे डिस्टन्स आहे त्याला आपण R2 कन्सिडर केलंय. ते R2 डिस्टन्स फॉर्म्युल्यामध्ये आपण लिहिलेलं आहे. खाली बघा आपण V1, V2 कॅल्क्युलेट केलं. आता आपल्याला काय करायचंय? टोटल पोटेन्शियल आपण किती अप्लाय होत आहे, ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. सो टोटल पोटेन्शियल ॲट पॉइंट P इज गिव्हन बाय V इक्वल टू V1 प्लस V2. सिंपल आपण आत्ता जे फॉर्म्युले 2 लिहिलेत V1 आणि V2 चे, ते फक्त आपल्याला ॲड करायचे. V1 चा हा फॉर्म्युला आहे प्लस क्यू अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट R1 हा आपला V1 चा फॉर्म्युला आहे. V2 चा आपला फॉर्म्युला काय आहे? मायनस क्यू अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट R2. R2 हे काय डिस्टन्स आहे? मायनस क्यू पासूनचं P पर्यंतचं डिस्टन्स आहे. सो आपण सिम्पली इथे काय केलंय? आपण दोन्ही व्होल्टेजच्या फॉर्म्युलेजचे आपण ॲडिशन केलेले. सो V इक्वल टू V1 प्लस V2 हा प्लस क्यू साठी आपण पोटेन्शियलचा फॉर्म्युला लिहिला होता. V1 चा हा फॉर्म्युला आहे. प्लस क्यू अपॉन 4 R1 मायनस का लिहिलंय बघा. इथं फॉर्म्युला V2 च्या फॉर्म्युल्यामध्ये जे मायनस आहे ते आपण इथं कन्सिडर केलंय. आणि हा क्यू अपॉन 4 R2. एवढं कळालंय? पुढे सिंपल काय केलंय? याचं कॅल्क्युलेशन सिंपल कॅल्क्युलेशन केलंय. क्यू अपॉन 4 हे कॉन्स्टंट होतं. त्याला कॉन्स्टंट बाहेर काढलंय. आणि वेगळं काय आहे तर 1/R1 मायनस 1/R2 हे इथं बाहेर काढले. हे सिंपल कॅल्क्युलेशन आहे. त्यानंतर
पुढे काय केलंय क्यू अपॉन 4 पाय एप्सिलॉन. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलंय. हा R2 इकडे गेलाय, R1 इकडे गेलाय आणि R1 अपॉन R2 झालाय. सो R2 मायनस R1 अपॉन R1 इंटू R2. ठीक आहे. हे सिंपल क्रॉस मल्टिप्लिकेशन होतं, एवढं काही कॉम्प्लिकेटेड नाही. त्यानंतर पुढे काय आहे, कन्सिडर अ पॉइंट P फार अवे फ्रॉम द इलेक्ट्रिक डायपोल. Thus R1, R2 and R can be assumed to be almost parallel to each other. ठीक आहे. त्यांनी आपल्याला कन्सिडर काय करायला लावलं, पॉइंट P इज टू फार अवे फ्रॉम द इलेक्ट्रिक डायपोल. म्हणजे हे इलेक्ट्रिक डायपोल आहे, त्यापासून हे P जो पॉइंट आहे तो खूप लांब आहे असं आपल्याला कन्सिडर करायचंय. जर P हा पॉइंट जर इलेक्ट्रिक डायपोल पासून खूप दूर असेल तर ऑटोमॅटिकली R1, R आणि R2 ह्या तिन्ही लाईन एकमेकाला पॅरलल होऊन जाईल. समजलंय? पी आपण ऍट इन्फिनिटी कन्सिडर केलाय. समजा पी हा पॉइंट इन्फिनिटीला आहे. सो ए प्लस क्यू पासूनचं पी पर्यंतचं डिस्टन्स, ओ पासूनचं पी पर्यंतचं डिस्टन्स आणि बी पासूनचं पी पर्यंतचं डिस्टन्स, हे तिन्ही डिस्टन्स आपले एकमेकाला पॅरलल होऊन जाईल. सो R1 इज पॅरलल टू R इज पॅरलल टू R2. ठीक आहे. हे बघा, हे सगळे कन्स्ट्रक्शनचे पॉईंट आपण कन्स्ट्रक्ट कशी केली डायग्राम त्यावर हे सगळं आहे. त्यानंतर काय केलं, लेट AM बी परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम पॉइंट ए. आता आपण परपेंडिक्युलरची बघितली, ती परपेंडिक्युलर आपण ड्रॉन केलेली आहे. ए पॉइंट पासून ह्या R2 या लाईनवर आपण एक परपेंडिक्युलर आपण ड्रॉ केलेली आहे. परपेंडिक्युलर का ड्रॉ केली? कारण ए पासून पी पर्यंतचे डिस्टन्स आहे ते कमी आहे आणि बी पासून पी पर्यंतचं जे डिस्टन्स आहे तो जास्त आहे. ते किती जास्त आहे हे काढण्यासाठी आपण काय केलं, क्यू पासून एम पर्यंत आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉन केलेली आहे. ठीक आहे. आता परपेंडिक्युलर ड्रॉन केली, सो या अँगलला आपण थिटा कन्सिडर केलं. ठीक आहे. याला जर आपण थिटा कन्सिडर करत असू तर आपल्याला कॉस थिटाचा फॉर्म्युला माहिती आहे. कॉस थिटाचा फॉर्म्युला काय असतो, ॲडजसंट साइड, ही ॲडजसंट साइड झाली अपॉन हायपोटेनस, ही हायपोटेनस झाली. कारण आपण ज्यावेळेस हा परपेंडिक्युलर ड्रॉन केलाय, सो परपेंडिक्युलर ड्रॉन केला म्हणजे हा काय झाला, हा 90 डिग्रीचा अँगल झाला. हा 90 डिग्रीचा जर अँगल झाला तर त्याच्या अपोजिट जी असते, ही अपोजिट आहे, ती आपली झाली हायपोटेनस. हायपोटेनस आणि ही त्याची झाली ॲडजसंट साइड. सो कॉस थिटाचा फॉर्म्युला काय आहे, ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेनस. त्यामुळे आपण कॉस थिटाचा फॉर्म्युला इथं तयार करू शकतो. चला आपण सोल्युशन मध्ये बघूया पुढे काय लिहायचं ते. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, यांनी काय सांगितलंय, अकॉर्डिंग टू फिगर R2 इज ग्रेटर दॅन R1. कारण आपल्याला डायग्राम मध्ये क्लिअर कट दिसते की R2 ची लेंथ जास्त आहे R1 पेक्षा. सो त्यांनी सरळ सरळ काय केलंय, x इक्वल टू R2 मायनस R1 केलंय, जेणेकरून आपल्याला जे काही डिस्टन्स R2 कडे जास्त आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. सिंपल गोष्ट आहे, एवढं काही कॉम्प्लिकेटेड नाही. त्याला आपण इक्वेशन नंबर 2 दिलंय. हे बघ, ही R1 होती, ही R2 होती. R2 ची लेंथ जास्त आहे R1 पेक्षा. सो R2 जास्त आहे, सो R2 मायनस R1 केलं म्हणजे आपल्याला एक्स डिस्टन्स मिळालं. सो एक्स डिस्टन्स आपल्याला असं फाइंड करता आलं. तर एक्स आपण फाइंड केला, R2 मायनस R1 सिंपल मॅथ कॅल्क्युलेशन केलं. त्यानंतर काय, आपण तुम्हाला आत्ता सांगितलं होतं कॉस थिटा काय आहे, ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेनस. वी नो दॅट कॉस थिटा इक्वल टू एक्स अपॉन डी. आता तुम्हाला परत एकदा दाखवतो. हे बघा, हा थिटा आहे. सो कॉस थिटा इक्वल टू काय, ॲडजसंट साइड ही झाली, त्या ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेनस हा झाला. सो ही ॲडजसंट साइड किती आहे, एक्स आहे आणि हा हायपोटेनस किती आहे, डी आहे. सो इनडायरेक्टली आपण काय म्हणू शकतो, कॉस थिटा इक्वल टू एक्स अपॉन डी. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर झाले. आता पुढे सिंपल केलंय, एक्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा होता. सो डी हा डिवाइड मध्ये होता, त्याला मल्टिप्लाय मध्ये टाकवलं. एक्स इक्वल टू डी कॉस थिटा हे आपलं तयार झालंय. ठीक आहे. त्यानंतर काय केलं त्यांनी, सो डी कॉस थिटा इक्वल टू R2 मायनस R1. हे सिंपल आहे. हे बघा, आता एक्सचा फॉर्म्युला काय होता, आपण R2 मायनस R1 कॅल्क्युलेट केला होता, त्याला आपण इक्वेशन नंबर 2 दिलं. आणि इथं आपण एक्सला कसं काय फाइंड केलं, एक्स इक्वल टू डी कॉस थिटा. कसं, तर कॉस थिटा इक्वल टू एक्स अपॉन डी होतं. डीला आपण डी कॉस थिटाकडे पाठवलं. सो एक्स इक्वल टू डी कॉस थिटा. त्याला आपण इक्वेशन नंबर 3 दिलं होतं. त्यामुळे डी कॉस थिटा इक्वल टू R2 मायनस R1. कसं, फ्रॉम इक्वेशन नंबर 2 अँड 3.
R2 - R1 इक्वल टू एक्स होतं आणि डी कॉस थिटा म्हणून सुद्धा एक्स होतं. सो दोन्हीला कंपेअर केलं एकमेकांसोबत. सो डी कॉस थिटा इक्वल टू R2 - R1. क्लिअर आहे? त्यानंतर आपण सिंपल कॅल्क्युलेशन काय केलंय आता बघा. ॲज डी इज व्हेरी स्मॉल, R1 R2 R इक्वल टू R1 R2 इक्वल टू R स्क्वेअर. सिंपल बघा, तुम्हाला परत एकदा सांगतो. आपण सुरुवातीलाच काय लिहिलं होतं, डेफिनेशन मध्येच आपण लिहिलेलं होतं, सेपरेटेड बाय अ व्हेरी स्मॉल डिस्टन्स. आता डिस्टन्सने आपण किती आहे, व्हेरी स्मॉल डिस्टन्स आहे. ॲज डी इज व्हेरी स्मॉल. आता व्हेरी स्मॉल डिस्टन्सने आपण सेपरेट केलंय, सो डी ची व्हॅल्यू किती झाली, खूप कमी झाली. आता डी ची व्हॅल्यू जर कमी झाली, R1 R2 आणि R काय होईल, एकमेकांच्या इक्वल होईल. R2 R1 आणि R एकमेकांच्या जर इक्वल झाले, तर R1 इंटू R2 याला आपण R स्क्वेअर असं सुद्धा लिहू शकतो. कारण R1 R2 R हे सगळे काय आहे, एकच आहे. आणि त्याला आपण कुठे यूज करणार आहोत, इक्वेशन नंबर 1 मध्ये. आता इक्वेशन नंबर 1 काय कशाला दिलं होतं ते बघू आपण. इक्वेशन नंबर दिलं होतं आपण, पोटेन्शियलचा जो फॉर्म्युला आपण तयार केला होता, त्याला आपण टोटल पोटेन्शियलचा जो फॉर्म्युला केला होता, त्याला आपण इक्वेशन नंबर 1 असं म्हटलं होतं. काय फॉर्म्युला येतो, Q अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट R2 मायनस R1 अपॉन R1 R2. सिम्पली आपण ते सगळे ह्या फॉर्म्युल्यामध्ये यूज केलंय. सो टोटल पोटेन्शियल इक्वेशन बिकम, जे टोटल पोटेन्शियलचं जे इक्वेशन होतं, जे एक्सप्रेशन होतं, ते आता कसं दिसू लागेल, V इक्वल टू क्यू अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट. हे जशास तसं कॉन्स्टंट आलेलं आहे. फक्त चेंज काय झालंय, तर इथं जे काही R2 मायनस R1 होतं, त्याच्याऐवजी आपण डी कॉस थिटा लिहिलंय आणि खाली जे R1 इंटू R2 होतं, त्या जागी आपण R स्क्वेअर लिहिलंय. तर का लिहिलंय? कारण R2 मायनस R1 त्याच्या जागी आपण x लिहू शकतो. बट x इक्वल टू काय आहे? डी कॉस थिटा आहे. सो आपण डी कॉस थिटाला इथं तशाच तसं लिहिलेलं आहे. त्यानंतर आर स्क्वेअर का लिहिलं? कारण खाली काय होतं? R1 इंटू R2 होतं. तर R1 इंटू R2 ला आपण इथंच बघितलं R स्क्वेअर लिहू शकतो. सो त्याला तिथं आपण R स्क्वेअर लिहिलंय. कळालं का? परत एकदा सांगतो. हा बघा, हा आपला इक्वेशन नंबर 1 आहे. हा टोटल पोटेन्शियलचा फॉर्म्युला आहे. आपण काय केलंय, Q आपण 4 पाय एप्सिलॉन नॉट कॉन्स्टंट आहे. त्याला आपण तसंच ठेवलंय. चेंज कुठे केलाय? R2 मायनस R1 च्या जागेवर नवीन व्हॅल्यू पुट केली आणि R1 इंटू R2 च्या जागेवर नवीन व्हॅल्यू पुट केली. तर R2 मायनस R1 आपल्याला काय मिळालंय बघा. इथं आपण R2 मायनस R1 ला काय लिहिलंय? X लिहिलंय. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण काय केलंय, x ला काय म्हटलोय, डी कॉस थिटा म्हणलोय. सो x इक्वल टू डी कॉस थिटा आणि डी कॉस थिटाची आपण व्हॅल्यू काय लिहिली, R2 मायनस R1. जास्त कॉम्प्लिकेटेड करत नाही. R2 मायनस R1 लाच आपण डी कॉस थिटा लिहू शकतो. सो डी कॉस थिटाची व्हॅल्यू आपण इथे पुट केली. ठीक आहे. त्यानंतर अजून खाली इथे काय होतं, अगोदर R1 इंटू R2 होतं. सो R1 इंटू R2 ला आपण काय लिहू शकतो, R स्क्वेअर लिहू शकतो. कारण R1, R2 आणि R हे सगळे सेमच आहे. सो आपण तिथं R स्क्वेअर लिहिलंय. समजलंय? मला माहिती आहे कॅल्क्युलेशन खूप सोपे आहेत. पण बऱ्याच मुलांना इथेच प्रॉब्लेम येतो. ज्यामुळे त्यांना क्वेशन काय आहेत कळत नाही. आन्सर ते मग रट्टा मारायला सुरुवात करतात. त्यामुळे कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. कॅल्क्युलेशन मी अगदी बेसिक पासून सांगतोय. तर काहीतरी जरी काही डाउट आला तर कमेंटमध्ये सांगा. त्यावर नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय देईल आणि त्यावर जर मला वाटलं नवीन व्हिडिओ सोल्युशन करावं का एखाद्या बेसिक गोष्टीवरून, तर मी नक्कीच त्यासाठी अजून एक व्हिडिओ तयार करीन. त्यानंतर आता आपण बघूया पुढे. हा आपला एक पार्ट कंप्लीट झालाय बघा. अर्धे मार्क आपल्याला आलेले आहेत. 9 मार्काला क्वेश्चन होता. समज 7 मार्कचं आपल्या इथे आलेले 7 किंवा 6 मार्क्स आपले आले. कारण आपल्याला आपण पोटेन्शियलचं एक्सप्रेशन डिराईव्ह केलं आणि डायग्राम सुद्धा काढले. सो आपल्याला इथे 6 मार्क्सचं आपल्या खिशात आलेले आहेत. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काढायची. पोटेन्शियल आपण काढले. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आता आपण काढणार आहोत. आता सिंपल गोष्ट लक्षात ठेवा. हे दिसतंय कॉम्प्लिकेटेड, पण एकदम सिंपल गोष्ट आहे. छोटीशी कन्सेप्ट आहे, छोटंसं कॅल्क्युलेशन आहे. व्यवस्थित बघा, तुम्हाला प्रत्येक गोष्ट क्लिअर होईल आणि पेपरमध्ये तुम्हाला कॉपी करायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही. जशास तसं तुम्ही पेपरमध्ये लिहा. आता त्यांनी काय आपल्याला काय काढायचं, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काढायची. सो इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा काय फॉर्म्युला आहे? मायनस डेल्टा व्ही. ठीक आहे. हा आपला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा फॉर्म्युला आहे. पण
डेल्टाचा जो फॉर्म्युला आहे, डेल्टाचा काय फॉर्म्युला आहे? हा डेल्टा जो आहे त्याचा काय फॉर्म्युला आहे? डॅबा अपॉन डॅबा आर AR. 1/r डॅबा थिटा इंटू ए थिटा. 1 अपॉन आर साइन थिटा डॅबा फाय इंटू ए फाय. आणि आपण फक्त त्यामध्ये कायची मल्टिप्लिकेशन केलेली? व्हीची मल्टिप्लिकेशन सगळीकडे केलेली आहे. बघा व्ही, इथं पण व्हीची मल्टिप्लिकेशन केली, इथं पण व्हीची मल्टिप्लिकेशन केली. कळालंय का? मायनस डेल्टा व्ही होतं. तर डेल्टाचा फॉर्म्युला काय आहे? डॅबा अपॉन डॅबा आर AR बार. हां. 1 अपॉन आर डॅबा थिटा ए थिटा. 1 अपॉन आर साइन थिटा डॅबा थिटा इंटू ए फाय. ठीक आहे. ए फाय आर साइन थिटा आणि हे डॅबा फाय इंटू ए फाय. ठीक आहे. एवढं थोडंसं थोडंसं कॉम्प्लिकेटेड थोडंसं ते तुम्ही समजून घ्या. आणि हे जे व्ही आपण मल्टिप्लाय केले ते फक्त आपण प्रत्येक ठिकाणी मल्टिप्लाय करत आलोय. इथं आपण व्ही मल्टिप्लाय केलं, इथे व्ही मल्टिप्लाय केलं आणि इथे व्ही मल्टिप्लाय केलं. छोटासा फॉर्म्युला आहे एवढा लक्षात ठेवा. आता आपल्याला काय करायचंय? आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे प्रत्येक याचा. तर पहिले डॅबा व्ही अपॉन डॅबा आरचा डेरिव्हेटिव्ह आपण काढून घेऊ. ठीक आहे. डॅबा व्ही अपॉन डॅबा आरचा डेरिव्हेटिव्ह काय येईल बघा. आता डॅबा व्ही अपॉन डॅबा आर हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. आत्ताच आपण व्ही आत्ताच कॅल्क्युलेट केलंय. वरती दाखवतो. व्ही आपण काय कॅल्क्युलेट केलंय? आत्ताच व्ही डिराईव्ह केलाय आपण. काय केलंय? क्यू अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट डी कॉस थिटा अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचंय? त्या व्हीचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे विथ रिस्पेक्ट टू आर. आता विथ रिस्पेक्ट टू आर डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. सो आर कुठे चेक करा. आर फक्त इथेच आहे. मग आर इथे आहे तर बाकी सगळ्या गोष्टी काय झाल्या? कॉन्स्टंट झाल्या. एवढं सगळं कॉन्स्टंट झालेलं आहे. डेरिव्हेटिव्ह आपल्याला फक्त आरच्या रिस्पेक्टिव्ह घ्यायचं आहे. सो या सगळ्या कॉन्स्टंट गोष्टी जशाच तशा लिहायच्या आहे आणि फक्त आर स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. ठीक आहे. हे बघा क्यू डी कॉस थिटा हा क्यू आणि डी कॉस थिटा जशाच तसा लिहिला. 4 पाय एप्सिलॉन नॉट जशाच तसा लिहिला. 4 पाय एप्सिलॉन नॉट आपण जशाच तसा लिहिला. आणि डेरिव्हेटिव्ह कशाचा घेतलाय? फक्त आर स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह घेतलाय. कारण विथ रिस्पेक्ट टू आपल्याला काय सांगितलं? आर सांगितलं ना. त्यामुळे आपण आर स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत. तर त्यालाच काय केलं आता हे बघा एकदम सिंपल डेरिव्हेशन इथं आपल्याला डेरिव्हेटिव्ह आपल्याला इथे दिलेलं आहे. 1 अपॉन आर स्क्वेअरला काय केलं? आर रेज टू -2 केलं. म्हणजे खाली होता त्याला वरती नेलं, त्याची पॉवर -2 झाली. आणि आता आता त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत. तर काय होणार आहे? -2 आर रेज टू -3 म्हणजे तेच आपण एन 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 सॉरी काय आपला डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय असतो? एक्स रेज टू एन. एक्स रेज टू एनचा डेरिव्हेटिव्ह आपण कसं लिहित असतो? एन एक्स रेज टू एन मायनस 1. ठीक आहे. आता डेरिव्हेटिव्ह आपण सिंपल अगोदर शिकलेलो आहे. तरी तुम्हाला अजून एकदा क्लिअर करतो. हे बघा. एक्स स्क्वेअरचा जर डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचा असेल, तर आपण एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स कसं निघत असतो? जो वरती पॉवरमध्ये जो नंबर आहे, तो आपण खाली घेत असतो आणि त्याला 1 ने मायनस करत असतो. म्हणजे ए स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आपण कसा लिहू शकतो? 2x 2 1 ठीक आहे. तसाच आपण आर रेज टू -2 चा सुद्धा तसाच केलाय. आर रेज टू -2 होता. आर रेज टू -2 मधला तो -2 वरती होता. त्याला जशास तसा खाली आणला -2. आरला जशास तसा लिहिला. ठीक आहे. आरला जशास तसा लिहिला. आणि वरती -2 होता. तो -2 आणि -1 किती झाला? -3 झाला. हे सिंपल कन्सेप्ट होती डेरिव्हेटिव्हची सॉरी. आता सेम आपण त्या पुढं करूया. आता हे बघा त्याला फर्दर सिम्प्लिफाय केलंय. काय केलं नाही. क्यू-डी कॉस थिटा जशास तसा लिहिला. -2 ने त्याला मल्टिप्लाय केलं. ठीक आहे. -2 क्यू-डी कॉस थिटा आणि 4 पाय एप्सिलॉन नॉटला खाली जशास तसे लिहिले आणि 4 पाय एप्सिलॉन नॉट आर क्यूब. तर आर -3 पॉवर होती. सो त्याला खाली आणलं. त्याची पॉवर झाली प्लस. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला कशाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा? आता आपला एवढी टर्म आपण सॉल्व्ह केली. डॅबा व्ही अपॉन डॅबा आर ए आर बार एवढी टर्म आपण सॉल्व्ह केलेली आहे. आता आपल्याला काय सॉल्व्ह करायचंय? ही नेक्स्ट टर्म सॉल्व्ह करायची 1 अपॉन आर डॅबा व्ही अपॉन डॅबा थिटा ए थिटा. ठीक आहे. आता डॅबा व्ही अपॉन आता व्होल्टेजचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतला. पण कशाच्या रिस्पेक्टिव्ह घेतला होता? आरच्या रिस्पेक्टिव्ह घेतला होता. आता कशाच्या रिस्पेक्टिव्ह घ्यायचा? थिटाच्या रिस्पेक्टिव्ह घ्यायचा. सो आता थिटा कुठे आहे बघा? थिटा कुठे आहे? हे भेटलं थिटा.
सो आता उरलेल्या ज्या टर्म असतील, या सगळ्या टर्म, हा डी सुद्धा त्यामध्ये असेल. ह्या सगळ्या टर्म क्यू, डी, आर स्क्वेअर, 4 पाय एप्सिलॉन या सगळ्या टर्म काय झाल्या? कॉन्स्टंट झाल्या. आणि आता डेरिव्हेटिव्ह फक्त कशाचा घ्यायचा आहे? कॉस थिटाचा घ्यायचा आहे. बाकी कॉन्स्टंट टर्म आहे त्या आपण तशाच ठेवायच्या. हे बघा क्यू डी तसाच ठेवला आपण. 4 पाय एप्सिलॉन आणि आर स्क्वेअर त्याला तसंच ठेवलं. डेरिव्हेटिव्ह कशाचा घेतला? त्या कॉस थिटाचा घेतला. तर कॉस थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? मायनस साइन थिटा. त्याला आपण डायरेक्टली इथे लिहिलंय आणि त्यामुळे आपण त्याचं सोल्युशन काढले. आता बघा, ठीक आहे. आता व्ही अपॉन थिटाचा आपण एवढंच त्याचं डेरिव्हेटिव्ह आपण काढलाय. आता तिसरी टर्म झाली. तिसरी टर्म कोणती आहे? 1/r sin थिटा व्ही अपॉन फाय ए फाय. आता त्यामध्ये विथ रिस्पेक्ट टू फाय आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. आणि व्होल्टेजचा पोटेन्शियलचा जो आपला फॉर्म्युला आहे त्यामध्ये फाय कुठं दिसतंय का? नाही. तर सगळी टर्म आता कॉन्स्टंट झालेली आहे. तर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 0 असतो. सो व्ही अपॉन फाय ची व्हॅल्यू किती झाली? 0 झाली. अशा प्रकारे आपण या आतमध्ये ज्या तिन्ही टर्म आहेत, त्या तिन्ही टर्मला आपण सॉल्व्ह केले. पहिली टर्म कोणती होती? व्ही अपॉन आर होती. त्याला आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला. काय केलंय? फक्त विथ रिस्पेक्ट टू आर. आता विथ रिस्पेक्ट टू आरचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा होता. सो आपण विथ रिस्पेक्ट टू आर डेरिव्हेटिव्ह घेतला आणि आपल्याला हे फर्दर सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर उत्तर मिळालं. त्यानंतर व्ही बाय थिटाचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा होता. सो थिटा आपण बघितला कुठे? कॉस थिटा. एवढाच थिटा आपल्याला मिळाला. त्यामुळे बाकीच्या कॉन्स्टंट टर्म आपण तशाच ठेवल्या आणि कॉस थिटाचा डेरिव्हेटिव्ह साइन थिटा लिहिला आणि बाकी तशीच टर्म आपण ठेवलेली आहे. आणि व्ही अपॉन फायचा ज्यावेळेस डेरिव्हेटिव्ह आपण घेणार होतो, पण फाय ही टर्म आपल्या पोटेन्शियलच्या फॉर्म्युल्यामध्ये नाही. सो कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 आलेला आहे. कारण कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह हा 0च असतो. सगळी पूर्ण टर्मच कॉन्स्टंट झाली. सो कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 आला. आता आपण ही सगळी कन्सेप्ट हे सगळा कुटाणा कशासाठी करत होतो? आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड करायची होती. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा फॉर्म्युला होता मायनस डेल्टा इंटू व्ही. त्या मायनस डेल्टा व्हीला आपण अशा प्रकारे फर्दर एक्सप्रेशनमध्ये लिहिलं आणि त्याला आपण पूर्ण सॉल्व्ह केलं. प्रत्येक टर्म आपण कॅल्क्युलेट केली. आणि त्यानंतर आता इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा फॉर्म्युला आपल्याला सिम्प्लिफिकेशन नंतर मिळाला. मायनस टू क्यू डी कॉस थिटा अपॉन 4 पाय एप्सिलॉन आर क्यूब ए आर बार मायनस क्यू डी साइन थिटा 4 पाय एप्सिलॉन आर क्यूब इंटू ए थिटा बार. ठीक आहे. आता एक कसं मिळालं? सिंपल गोष्ट आहे. हा फॉर्म्युला होता. त्यामध्ये ही टर्म जी आपण कॅल्क्युलेट केली, हे बघा ही टर्म आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. कुठे? हे बघा इथं आपण टर्म ही कॅल्क्युलेट केलेली आहे. त्या टर्मला आपण जशास तसं या ठिकाणी लिहिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण व्ही अपॉन थिटा म्हणजे कोणती टर्म? ही टर्म आपण कॅल्क्युलेट केली. या टर्मला आपण काय केलं? जशास तसं इथे ठेवलेलं आहे. ठीक आहे. तशाच तसं आपण इथे ठेवलेलं आहे. यामध्ये एवढं लक्षात ठेवा 1/r ही सुद्धा टर्म यामध्ये असते. ठीक आहे. आर क्यूब कशामुळे झाला? कारण 1/r तिथे होता. ह्या बघा आपण ज्यावेळेस इथे कॅल्क्युलेट करतो त्यावेळेस इथे आर स्क्वेअर आहे. बरं का? इथे आर स्क्वेअर आहे. पण ज्यावेळेस आपण इथं लिहिलं तिथं आर क्यूब लिहिलं. तर आर क्यूब का लिहिलं? कारण या जी सेकंड टर्म आपण कॅल्क्युलेट केली, त्या ठिकाणी अजून एक आर सुद्धा आहे. त्यामुळे इथं आर क्यूब झालेलं आहे. ठीक आहे, कळालंय? त्यानंतर त्यालाच फक्त सिम्प्लिफाय केलं. हा मायनस आतमध्ये टाकला आणि कॉमन गोष्टी कॉमन काढल्या आणि बाकी जशास तसं ठेवलं. काय कॉमन होतं? क्यू आणि डी कॉमन होतं. ठीक आहे. हे बघा इथं पण क्यू होतं, डी आहे. इथं पण क्यू आणि डी आहे. सो त्याला कॉमन काढलं. आपण 4 पाय एप्सिलॉन आर क्यूब हे कॉमन आहे. सो 4 पाय एप्सिलॉन आर क्यूब हे कॉमन बाहेर काढलं. आतमध्ये काय ठेवलं? आता हे मायनस आतमध्ये येणार तर हे मायनस ज्यावेळेस आतमध्ये येईल, तर मायनस टू क्यू डी कॉस थिटा हे जे मायनस आहे ते प्लस होऊन जाईल आणि हे जे मायनस आहे ते सुद्धा प्लस होऊन जाईल. सो पूर्ण इक्वेशन प्लस झालेलं आहे. 2 कॉस थिटा ए आर बार प्लस साइन थिटा ए थिटा बार. एवढ्या गोष्टी उरलेल्या आहेत. आता कॅल्क्युलेशन थोडंसं असतं. त्या कॅल्क्युलेशन जर तुम्हाला कळालं, तर कन्सेप्ट एकदम छोटी आहे. कन्सेप्ट फक्त इलेक्ट्रिक डायपोलचे त्यानंतर सगळं सोपं कॅल्क्युलेशन आहे. तुम्हाला एकदा रिकॅप मारतो, जेणेकरून तुम्हाला मिळून जाईल काय आपण फाइंड केलंय. तर मित्रांनो, नोट्स मी अशा प्रकारे बनवली, की तुम्हाला जर एखादा क्वेश्चन जशास तसा लिहायचा जरी असेल, तरी सुद्धा तुम्ही जशास तसा लिहिला तर पूर्ण मार्क मिळून जातील. कन्सेप्ट एकदम क्लिअर केलेले आहेत. 30 मिनिटाचा व्हिडिओ झाला. व्हिडिओ खूप लेंदी होतोय.
तरी सुद्धा तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट सांगण्यासाठी मी हे करतोय. तुम्हाला जर या सगळ्या नोट्स पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करून तुम्ही या सगळ्या नोट्स मिळवू शकता. नोट्समध्ये एकदम मस्त पी सोल्युशन आपण दिलेले आहेत. तर एकदा रिकॅप मारतो काय केलंय आपण. आपण सर्वात पहिली डायग्राम काढली त्यामध्ये काय एक इलेक्ट्रिक डायपोल आपण बघितलाय. एक इलेक्ट्रिक डायपोल आपण तयार केलाय. त्यापासून पी या पॉइंटला आपण एक पॉइंट कन्सिडर केलाय. आणि प्लस क्यू पॉइंटमुळं पी या पॉइंटला किती पोटेन्शियल आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीवर फरक पडतोय. बी या पॉइंटपासून म्हणजे मायनस क्यू या पॉइंट चार्जमुळे पी या पॉइंटला किती इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आणि पोटेन्शियलवर फरक पडतोय, ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं होतं. सो आपण ते कॅल्क्युलेट केलंय. हे बघा आपण सर्वात पहिले इलेक्ट्रिक डायपोलची डेफिनेशन लिहिली आणि जे कन्स्ट्रक्शनच्या छोट्या-छोट्या गोष्टी होत्या त्या लिहिल्या. V1चा जो काही फॉर्म्युला असेल तो लिहिला. त्यानंतर आपण V2चा जो काही फॉर्म्युला आहे तो तयार करून लिहिला. त्यानंतर V1+V2 केलं. त्याचा एक फॉर्म्युला मिळाला आपल्याला. त्यानंतर ते आपण काय कन्सिडर केलं, P हा पॉइंट इलेक्ट्रिक डायपोलपासून खूप लांब आहे. सो R1, R2 आणि R हे अल्मोस्ट पॅरलल कन्सिडर केले आणि त्यानंतर AM हा परपेंडिक्युलर ड्रॉन केला. आता R2 ची किंमत ही R1 पेक्षा जास्त होती. सो आपल्याला x R2 R1 मिळालं. cos θ x/d होतं. cos θचा नॉर्मल फॉर्म्युला आहे ॲडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनस. त्यानुसार आपल्याला हे मिळालं आणि x d cos θ फक्त या dला आपण cos θ कडे पाठवलं. सो d cos θ R2 R1 झालं. कारण x ची इथं R2 R1 किंमत होती. इथे x ची d cos θ होती. सो त्या दोघांना एकत्र केलं आणि आता डीला आपण खूप स्मॉल कन्सिडर केलं होतं अगोदरच इलेक्ट्रिक डायपोलच्या डेफिनिशनमध्येच. सो R1, R2 आणि R हे एकमेकाला इक्वल झाले आणि त्यामुळे R1 आणि R2 ची किंमत मल्टिप्लाय केल्यानंतर काय झाली R स्क्वेअर झाली. ती आपण इक्वेशन 1 मध्ये यूज केली. इक्वेशन 1 मध्ये काय केलं होतं पोटेन्शियलचा फॉर्म्युला होता. त्यामध्ये आपण ह्या किमती कॅल्क्युलेट केलेल्या टाकून दिल्या. म्हणजे काय केलं R2 R1 च्या जागी d cos θ टाकलं आणि R1, R2 च्या जागी R स्क्वेअर टाकलं. त्यानंतर आपण काय केलं, आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीकडे आलो. अर्धा क्वेशन आपला सॉल्व्ह झालेला होता. त्यानंतर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीमध्ये त्याचा जो फॉर्म्युला आहे, तो असा फॉर्म्युला आहे. थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे, पण लक्षात ठेवा. त्यानंतर आपण प्रत्येकाचं डेरिव्हेशन, प्रत्येक टर्मचं डेरिव्हेशन बघितलं आणि त्या डेरिव्हेशनच्या ज्या व्हॅल्यू आल्या, त्यानुसार आपण एक फर्दर सिम्प्लिफाय करून आपण उत्तर काढलेलं आहे. तर एवढं तुम्हाला पेपरमध्ये सोल्युशन लिहायचंय, जेणेकरून तुम्हाला 9 मार्क्स मिळून जातील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अजून अशा व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सगळ्या पेपरचे आम्ही सोल्युशन अपलोड करणार आहोत. सो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. एंडसेम पी-वाय-क्यू सीरीज ही आपण पूर्ण पेपर सोल्युशन अपलोड करणार आहोत. त्यामुळे प्रत्येक पेपरच्या प्रत्येक क्वेश्चनचं व्हिडिओ सोल्युशन जर तुम्हाला हवं असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि तुमचा असाच सपोर्ट राहिला तर आपण बाकीच्या ब्रांचसाठी आणि बाकीच्या विषयासाठी सुद्धा आपण पी-वाय-क्यू सोल्युशन सीरीज आपण चालू करू शकतो. सध्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी, फंडामेंटल्स ऑफ जावा प्रोग्रामिंग आणि डिजिटल कम्युनिकेशन या तिन्ही विषयाचे सोल्युशन आपण बघत आहोत. चला तर व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.